मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे। भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करत अंगभर कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करावा अशा आशयाचं पत्रक जारी केलेलं आहे। गेली वर्षानुवर्ष सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर्शनासाठी येत आहेत। सकाळच्या वेळेत कोण पॅन्ट घालून आलाय? भक्तांसाठीच्या अटी ट्रस्टी आणि अध्यक्षांनाही लागू होणार का असा सवाल सचिन अहिर यांनी केला। सिद्धिविनायक मंदिराने घेतलेला ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात असतात, त्यामुळे हे सुद्धा असभ्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं। माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। दरम्यान आरोपपत्रावरून मी निराश आहे, मी अनेकांची नावं घेतली पण कुणाचाही तपास झाला नाही अशी खंत जिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केलेली आहे। तर माझ्याही जीवाला धोका आहे असं सिद्दीकी म्हणाले। बीड हत्या प्रकरणात जर कोणाचा संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, पण संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर दिली। सुरेश धस यांना काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही। युतीतील वरिष्ठ नेत्यांसोबत मी चर्चा करतो, पण खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही असं म्हणत अजित पवारांनी सुरेश धस यांना खडे बोल सुनावले। आम्हाला न्याय हवाय, तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची अशी भावना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली। वाल्मिक कराड आणि एक पोलीस अधिकाऱ्याचं आणखीन एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। नाशिकमधील मुलावरती कारवाई करू नका, इथे बाप बसलाय, कशाला घाबरता असं धक्कादायक वक्तव्य वाल्मिक कराडने या संभाषणात केलेलं आहे। दरम्यान ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुरेश धसांनी चौकशीची मागणी केली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादांनी घ्यावा। धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री कसा घेतील असा सवाल सुद्धा धस यांनी केला आहे। गेल्या 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या परळी पोलिसांच्या बदल्या कराव्यात, तसंच वाल्मिक कराडला पळून जाण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। गुन्हेगारी थांबवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काय करता आलं तर करू असा विचार करून अजित पवारांना भेटले, मात्र मी आयुष्यात कधी अजित पवारांना भेटेन असं वाटलं नव्हतं अशा शब्दात अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली। धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। कॅबिनेट बैठकीनंतर मुंडे दिल्लीमध्ये जाणार आहेत। या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जाण्याची शक्यता आहे। मुळशी तालुक्यातील पौड बस स्थानकावरती उभाटा पक्षाने चक्काजाम आंदोलन केलंय। एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे। एसटी तिकीट दरवाढी विरोधात उभाटा पक्षाकडून यवतमाळ बस स्थानकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलंय। राज्य सरकार विरोधात यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरती शिवसेना उभाटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला। एसटी दरवाढी विरोधात रायगडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। माणगावमध्ये एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दरवाढ कमी करण्याच्या मागणीचं निवेदन देत ठाकरे गटाने आंदोलन केलं। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शिवसेना ठाकरे गटाने रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये सुद्धा शिवसेना उभाटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उभाटाने बस स्थानकाबाहेरील रस्ता रोखून धरला, त्यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांचं पथक लवकरच अमेरिकेला जाणार आहे। अमेरिकन कोर्टाच्या निर्णयानंतर भारताकडून राणाला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला। टोरेस घोटाळ्याप्रकरणी 6व्या आरोपीला अटक झालेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन याला अटक केलेली आहे। टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका आर्मेन अटाईनवरती ठेवण्यात आलेला आहे। ठाण्याच्या रायगड आळी परिसरामध्ये तृष्णा सोसायटीत 5व्या आणि 6व्या मजल्यावरती आग लागली। वेळीच फायर सिस्टीम सुरू झाल्याने आग आटोक्यात आली। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते।
मुंबईच्या साकीनाकामधील काजूपाडा भागामध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय. संबंधित महिला मुलाला शाळेत सोडायला गेली असताना अपघात घडलाय. दरम्यान या प्रकरणी आरोपी चालकाला अटक केलेली आहे. महिंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट सर्कलजवळ अनोखी मृतदेह सापडलेला आहे. 3-4 दिवसांपूर्वी या इसमाची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कांदिवलीमध्ये चारित्र्याच्या संशयातून एका व्यक्तीने पत्नीसह 8 वर्षांच्या मुलाची हत्या केलेली आहे. पत्नी आणि मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने केला होता. दरम्यान पोलिसांच्या चौकशीनंतर आरोपीला अटक केली. सोलापुरात आतापर्यंत जीबीएसचे 5 रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी 4 रुग्णांवरती उपचार सुरू असून एका रुग्णाचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झालाय. दरम्यान उपचार घेणारे 4ही रुग्ण जिल्हा बाहेरील असल्याची माहिती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जीबीएस सिंड्रोमला नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेलं आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून रुग्णांवरती योग्य उपचार सुरू असल्याची माहिती बोर्डीकरांनी दिली. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये जीबीएसचे 3 रुग्ण असून एकाला सुट्टी झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंड यांनी दिलेली आहे. नागपुरात या आजाराचे रुग्ण आढळणे नवीन बाब नसून दरवर्षी 2 ते 4 रुग्ण आढळतात असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरलेत. आंतरवाली सराटीत गेल्या 4 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. दरम्यान त्यांची आज प्रकृती काहीशी खालावली. मात्र देशमुख कुटुंबियांच्या हातून जरांगेंनी 2 पाण्याचे घोट घेतले. अंतरवाली सराटीत गेल्या 4 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जरांगेंसह मराठा कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान उपोषण करणाऱ्या आणखीन 2 जणांची प्रकृती खालावली आहे. त्यानंतर दोनही आंदोलकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटलांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने केलेली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या फोननंतर धाराशिवमध्ये आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील खोलीमध्ये कोंडून घेत हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान जरांगेंच्या सूचनेनंतर आंदोलन मागे घेतलंय. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीड दौऱ्यावरती येणार आहेत. या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरती चर्चा झाली आहे. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे याबाबतीत चर्चा होणार असून दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद देण्यावरती निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत. मात्र लाडक्या बहिणीला नियमित हप्ता दिला जाईल याची काळजी सरकार घेत असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. रस्त्यावरती उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही. पालकमंत्रीपद काय जीवन मरणाचा प्रश्न नाही अशा कानपिचक्या प्रवीण दरेकरांनी दिल्या. पदासाठी हमरीतुमरीवरती येणं उचित नसल्याचाही सल्ला त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व खात्यांचा कारभार स्वतःच चालवतायत अशी टीका माजी आमदार वैभव नाईकांनी केलेली आहे. हे महायुतीचं सरकार नसून भाजप सरकार आहे असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवरती गेलेली आहे. सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता 25 फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीसांचा राजधानीमध्ये रोड शो देखील होण्याची शक्यता आहे. सिल्लोड तालुक्यातील चिचपूर इकडे गायरान जमिनीचा ताबा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसह पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत. गायरानधारकांनी याला कडाडून विरोध केलाय. आम्ही कसलेली जमीन सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा घेतलाय. चंद्रपुरात विकास कामांच्या नावावरती सतत मुख्य रस्ते खोदले जात आहेत. रस्ते खोदल्यामुळे वाहतूक कोंडी होते तर दुसरीकडे रस्त्यावरती खड्डे पडले. दरम्यान हे काम कसलं आहे याबाबतची स्पष्टता नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांसह जनविकास सेनेने कामाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. सांगलीमध्ये क्षुल्लक कारणावरून एका मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ मोबाईल दुकानदारांनी दुकान बंद ठेवत निषेध व्यक्त केला.
अकोल्यात शिवसेना उभाटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या रिंग रोडला जमिनी द्यायला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शासन योग्य मोबदला देत नसल्याने शेतकऱ्यांनी हा विरोध केलाय. मात्र दुसरीकडे शासकीय अधिकारी शेतजमीन देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पुण्यात मनसेकडून महानगरपालिकेविरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे. सुखसागर नगर परिसरात ई लर्निंग स्कूलच्या इमारतीला निधी मिळाला नसल्याने मनसे आक्रमक झाले. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणातील संशयित आरोपी फरार आहेत. चौकशीसाठी आलेला संशयित आरोपी चौकीतून फरार झालेला आहे. अशोक धोडींचा भाऊ अविनाश धोडी चौकीतून फरार झालाय. अविनाशनेच अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाशचा सध्या शोध घेतला जातोय. या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी बघतोय. पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणातील संशयित आरोपी हा फरार झालेला आहे. आणि आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 51 सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून रांगेत असलेले शेतकरी आक्रमक झालेले आहेत. खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. बारामती MIDC परिसरात कारसोबत स्टंटबाजी करणाऱ्या 2 स्टंटबाजांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. थरकाप उडवणारा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. शिर्डी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि साई भक्तांना मनस्ताप सहन करावा लागतोय. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाला अद्याप यावरती उपाययोजना करता आली नाहीये. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गडचिरोलीच्या सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या उत्पादन क्षमता वाढीमुळे 6 गावं बाधित होणार आहेत. या पार्श्वभूमीवरती गडचिरोलीत पर्यावरण जनसुनावणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या सुनावणीत परिसरातील नागरिकांनी शिक्षण आणि आरोग्यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले.